यवतमाळ शहरातील एका शाळेतील शिक्षकाने चौथीतील विद्यार्थिनीशी शिवीगाळ केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलेला आहे। या प्रकरणी पीडित आरोपी शिक्षक गजानन भलावी याला पोलिसांनी अटक केलेली आहे। हा प्रकार समोर आल्यानंतर संतप्त पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, कारवाईची मागणी केली आहे। दरम्यान शाळा प्रशासनाने या आरोपी शिक्षकाचं निलंबन केलं आहे। घटस्फोट घेतलेल्या पत्नीची हत्या करण्याच्या पतीचा पर्दाफाश करण्यात भंडारा पोलिसांना यश आलेलं आहे। तेजू जगणे असे या आरोपीचं नाव आहे। आरोपी तेजू आणि मीना यांचा 12 वर्षांपूर्वी विवाह झाला होता, मात्र सतत भांडणं होत असल्यामुळे दोघांनी घटस्फोट घेतला। न्यायालयाने पोटगी देण्याचे आदेश दिल्यानंतर आरोपी तेजूने मीनाचा काटा काढण्याचं ठरवलं। 8 डिसेंबरला तेजूने मीनाचं अपहरण करून तिची हत्या केली आणि मृतदेह जंगलात पुरला। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं मनमाडमध्ये दारूची अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त केलेला आहे। लुधियाणामधून दारूची अवैध वाहतूक होणार असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकाला मिळाली होती। या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी मनमाड इथे सापळा रचला। या ट्रकची झडती घेतली असता पोलिसांना विविध कंपन्यांच्या दारूचे 863 बॉक्स आढळून आले। जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत 75 लाखांपेक्षा अधिक असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। भंडाऱ्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूची विक्री करणाऱ्या 2 आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून 1 दुचाकी, 100 लिटर दारू आणि 3500 लिटर सडलेलं मोहफूल ताब्यात घेतलेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या भागात असणाऱ्या नाल्याजवळ मोहफूल सडवून त्यापासून दारू बनवली जात होती। या संदर्भात माहिती मिळताच भंडाऱ्याच्या उत्पादन शुल्क विभागाने त्यावर धडक कारवाई केली आहे। पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ आंबळे येथील गावठी दारूभट्टी उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। आंबळे रेल्वे स्टेशन नजीक बेकायदेशीरपणे गावठी दारू बनवण्याचं काम सुरू होतं। याचा सुगावा लागता जेजुरी पोलिसांनी या भट्टीवरती छापा टाकून दारूभट्टी उद्ध्वस्त केली आहे। सुमारे 25,000 रुपयांचं कच्चं रसायन नष्ट करण्यात आल्याची माहिती जेजुरी पोलिसांनी दिली। उस्मानाबादमध्ये विराट बहुजन मोर्चा काढण्यात आला। ओबीसीला 52% आरक्षण द्यावं, अर्थसंकल्पात 52% तरतूद असावी, धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावं, अॅट्रॉसिटी कायद्याची योग्य अंमलबजावणी करावी यासाठी 21 प्रकारच्या मागण्या मोर्चाद्वारे जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आल्या। उस्मानाबादमधील लेडीज क्लब ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयावरती संविधान सन्मान मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाला समाजातील सर्व घटकांनी पाठिंबा दिला। पुष्पराज चौकातून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाची सुरुवात झाली। मोर्चाचा समारोप हा स्टेशन चौकात सभेच्या रूपात झाला। दरम्यान मोर्चाच्या आधी मुलींनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांना दिलं। दापोलीच्या कोळथर कासव केंद्रातील 84 कासवांच्या पिलांना सुरक्षितरित्या समुद्रात सोडण्यात आलेलं आहे। कासव केंद्रात गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून कासवांच्या अंड्यांचं संवर्धन करण्यात येत होतं। कासवांच्या अंड्यांची होणारी तस्करी, कोल्हे, कुत्रे आणि मोकाट जनावरे यांपासून त्यांचं संरक्षण व्हावं या हेतूने गेल्या काही वर्षांपासून कोळथरेच्या कासव केंद्रात कासवांच्या अंड्यांचं संवर्धन केलं जात आहे। मालेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मधुकर हिरे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केलाय। छगन भुजबळ जेलमध्ये गेल्याने या परिसरातील राष्ट्रवादीचं वर्चस्व कमी झालेलं आहे। त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवत मधुकर हिरे यांनी शिवबंधन हातात बांधलं। संपर्क प्रमुख सुहास सामंत, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हा प्रमुख सुहास कांदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला। जालन्यामध्ये रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या मागणीसाठी समृद्धी हवन आयोजन करण्यात आलेलं होतं। हिंदू महासभेच्या वतीने जालन्याच्या वडीगोद्री मार्गावरती हे आंदोलन करण्यात आलं। गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचा प्रश्न निलंबित असल्यामुळे सामान्य माणसांना कसरत करावी लागते आणि त्यामुळे आता तरी राजकारण्यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी लोकांनी हे आंदोलन छेडलंय। सांगलीतील सम्यक विद्यार्थी संघटनेकडून शिष्यवृत्तीसह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, आयटीआय या सगळ्या कॉलेजेसचे विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते। टेक्निकल आणि व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शासकीय कोट्यातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही या राज्य शासनाच्या निर्णयाचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला।
गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील 4 विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय सिकाई मार्शल आर्ट स्पर्धेसाठी निवड झाली आहे। स्कूल ऑफ स्कॉलर्सची विद्यार्थी रजत सेलोकर, एंजल देवकुळे तसंच वियानी विद्यानिकेतन शाळेचे विद्यार्थी यशराज सोमनाने आणि सेजल गुद्देवार यांची निवड झाली आहे। फेब्रुवारी महिन्यात काठमांडू येथे होणाऱ्या स्पर्धेत हे 4ही खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करतील।